शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। 3 लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली। आतापर्यंत 5,000 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती आहे। 6 लाख शेतकऱ्यांचे 7/12 कोरे। कर्जमाफीचा मोठा खुलासा। शेतकऱ्यांसाठी आली मोठी बातमी। शेतकरी कर्जमाफी 2026 चे रेग्युलर अपडेट आपण आपल्या चॅनलवरती घेत असतो। तरी आपल्या चॅनलवरती सगळी माहिती, तपशील आणि शेतकरी मित्रासाठी सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट असणार आहे। कारण शेतकरी कर्जमाफी 2026 अंतर्गत पैसे खात्यावर जमा झालेले आहे आणि त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना यांचा खूप मोठ्या प्रमाणात मोठा फायदा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, काही पैसे जमा झाल्यामुळे आता शेतकरी कर्जमाफी अंतर्गत दुसरी यादी येऊन दुसऱ्या यादीमध्ये नक्की कोणत्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आहे, त्यासोबत शेतकरी कर्जमाफी अंतर्गत पैसे नक्की कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि सरसकट 2 लाख रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे। हे कारण आपलं पाहिलं आहे, जानेवारी महिना सुरू झाल्यापासून कर्जमाफी कधी होणार, प्रोत्साहन अनुदान कधी मिळणार, शेतकऱ्यांचा 7/12 कधी कोरा होणार, त्यासोबतच खरीप हंगामासाठी पिकांचे वाटप, पीक कर्जाचे वाटप कधी होणार, असे विविध प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये जून महिन्यामध्येच खरं तर शेतकरी कर्जमाफी होणार होती अशी अपेक्षा असताना त्या ठिकाणी जुलै महिना गेला, परंतु ऑगस्ट महिन्यामध्येच नक्की शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा देण्याचं काम करण्यात आलं आहे। कारण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता प्रत्यक्षात रक्कम देखील जमा होत असल्याने अनेकांनी सांगितलेले आहे। आपण पाहिलं की विरोधी पक्ष असतील किंवा अनेकांनी बोललं गेलं की जोपर्यंत पैसे जमा होत नाही तोपर्यंत याचं काही खरं नाही, जेव्हा पैसे जमा होतील तेव्हा आपण पाहू। पण अक्षरशः आपण शेतकऱ्यांना आता बँक खात्यावरती देखील पैसे जमा होणार आहे याचा देखील पुरावा मी तुम्हाला दाखवणार आहोत। परंतु त्याआधी कर्जमाफीबाबतची पुढील सर्वात महत्त्वाची अपडेट सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे की आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना 1,187 रुपये क्रेडिट झालेले आहे। त्या ठिकाणी 7/8/2026 म्हणजेच की हा कालचा म्हणजेच की 2 दिवसापहिलेचा हा व्हिडिओ आहे। त्या ठिकाणी मेसेज आलेला आहे। यामध्ये बघा, ज्यांचं अकाउंट नाव दाखवलेलं आहे, PHI दाखवलेला आहे, वय 2026 अर्थातच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत 12,087 रुपये त्यांचं कर्ज खात्यामध्ये जमा करण्यात आलेलं आहे। आता लक्षात घ्या, अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न होता की पैसे जमा कुठे होतात? तर पैसे जे कर्ज खाते असते त्या कर्ज खात्याला जे मोबाईल नंबर लिंक असते त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला देखील मेसेज आला असेल की तुमचे पैसे देखील या खात्यामध्ये जमा झालेले आहे। ज्या शेतकऱ्यांनी KYC अथवा आधार प्रमाणीकरण केले होते त्या शेतकऱ्यांना ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। राज्यातील जवळपास 6.5 लाख शेतकऱ्यांचा या निमित्ताने 7/12 देखील कोरा झाला आहे। कारण पहिल्या टप्प्यामध्ये 2 लाखापर्यंतची कर्जमाफी होती, त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना हा दिलासा मिळणार आहे। एवढेच नाही, त्यांना आता नवीन पीक कर्ज वाटपासाठी देखील सरकारच्या वतीने बँकेना सांगण्यात आलं आहे की ज्या शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी 7/12 कोरा झाला आहे त्यांना पुन्हा या खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे वाटप केले जावे। म्हणूनच आता ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे, तुम्ही तुमचे बँक खाते, सोसायटी असेल किंवा जिथूनही तुम्हाला नवीन पीक कर्ज काढायचे आहे तिथून तुम्ही त्या ठिकाणी तुमचे नवीन पीक कर्ज काढून घेऊ शकता। त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष लक्षात कर्जमाफीची अंतर्गत जो काही अंतिम टप्पा आहे तो अंतिम टप्पा आता सुरू होणार आहे। कारण शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहे। आता या उर्वरित देखील शेतकऱ्यांना पैसे जमा होणार, तसेच KYC जसे आधार प्रमाणीकरण होणार तसे त्या ठिकाणी त्यांचे बँक खात्यावरती पैसे जमा होतील असे आपल्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने सांगितले गेले आहे। एवढेच नाही तर शेतकरी कर्जमाफी अंतर्गत दुसऱ्या यादीतील देखील आता प्रक्रिया सुरू झाली असून दुसरी यादी देखील प्रकाशित करण्यात आलेली आहे। आता ज्या शेतकऱ्यांना सर्वात महत्त्वाचा प्रश्न, दुसरी यादी एकतर 14 लाख शेतकऱ्यांची असतील तर 2 लाखापेक्षा अजून कर्ज कमी आहे। 14 लाख शेतकरी असतील ज्यांना 2023 अंतर्गत जे कर्जमाफी 2023 लाख शेतकऱ्यांपर्यंत म्हणजेच की 14 लाख शेतकऱ्यापर्यंत ही यादी जमा झालेली आहे। जे 2023 नंतर थकबाकीमध्ये गेले आहेत त्यांनी यादी 14 लाख शेतकऱ्यांची येऊ शकते अथवा 3.5 लाख शेतकरी आहेत। 3.5 लाख शेतकरी कोण आहेत? जे शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाखापेक्षा जास्त आहे आणि OTS मध्ये बसत आहेत, म्हणजेच की वन टाइम सेटलमेंट मध्ये बसत आहे। जे शेतकरी बसत आहेत त्या ठिकाणी दुसऱ्या यादीमध्ये त्यांचं नाव येऊ शकते।